हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज आहे माझ्या बहिणीच्या घराची वास्तुशांती. काल आम्ही आलो आहे गावी आणि सगळेजण गेलेत पुढे. सगळेजण म्हणजे मामांच्या घराकडचे आणि माझी बहीण, जीजू वगैरे सगळे गेलेत. आता मम्मी, मी मागून जे काही प्रसादाचा शिरा असतो आहे किंवा मग नैवेद्य हे सगळं आता घेऊन जाणार. तर निघायचं आहे आम्हाला एक 10-15 मिनटामध्ये. अजून मम्मीचं आवरायचं आहे, माझं आवरायचं आहे. म्हणलं पटापट आता राजनंदिनीचं आधी आवरून घेतलं, कारण नंतर गोंधळ होतो तिचा. आणि आता माझं आवरून घेईन आणि मग आम्ही निघू. बाकी सगळी तयारी झाली आहे. आता बघू काय काय पुढचं. तुम्ही बघा, अख्खा दिवस एन्जॉय करा. सगळी फॅमिली, सगळे रिलेटिव्स येणार आहेत. सो छान आजचा ब्लॉग होऊन जाईल. तर चला. ओके, तर आता आम्ही रेडी झालो आहे. बाकीचे पुढे गेलेत, आम्ही आता चाललो आहे. राजनंदिनीला आम्ही खूप कष्टाने घातले कपडे. बाकी चुनरी वगैरे काय घेतलेलं नाही आहे, कारण ती सांभाळणारी माहिती आहे. मस्त असा ड्रेस तिच्या माऊने तिच्यासाठी घेतलेला आहे, तोच घातलाय. आणि ही ज्वेलरी जी आहे तर मला एका इंस्टाग्रामचं पेज आहे तर त्यांनी पाठवलेली, तर तीच घातली मी आज. मम्मी आहे, नरेंद्र आहेत आणि विनू, असं आम्ही चौघजण आता चाललो आहे. आणि येस, आता बाकी सगळे पोचले. मम्मी ते जमते ते बहुतेक सोळ्याला जाऊन जाणार ते देव घेऊन. त्यामुळे बघू आता बाकीचे काय काय पोचले वगैरे असतील कदाचित. आणि आत्या वगैरे सगळे गडिंग्लजमध्येच आहेत. बाकीचे पाहुणे येतील थोडे उशिराने, कारण दुपारी 1 नंतर जेवणाचं वगैरे सगळं ते आहे. तर त्याच दरम्यान बोलवले सगळ्यांना. आणि आता पूजा वगैरे, होम वगैरे सगळं आवरून घेतील. तर चलो. कोण आहे ते? कोण आहे सांग मला. हे कोण आहे? ही कोण आहे? आई कोणती आहे? ही आई कोण आहे? कोण आहे ही आई? सुंड्याईची बहीण. कोण आहे? कोण आहे? आईची मावशी की ताईची मावशी? तर आता आम्ही करत आहोत नाश्ता. इथं आहेत आमच्या मामी. काय निवांत तर बसलीच आहे. आणि इथं आमच्या मावशीबाई आमच्या आधीच येऊन पोहोचलेत. येस, आता मस्त शिरा आहे आणि उपीट आहे. पराग दादा, काल आम्ही तुमच्या इथं गाडी लावलेली आमची दुपारी. नाही, दुकानच्या इथं. आता आम्ही ठरवलं गडिंग्लज मध्ये आले की तिथंच गाडी लावायची. नाही गेलो लगेच गावाकडे. आहेचा फोनवर फोन, आरवचा. या गोराचा फोनवर फोन येत होता. आत्या आली होती. पाठ नाही तिथे काय एक देवाला ठेवा, एक तोरणाला ठेवा. एका पाठावर देव ठेवा. कोपऱ्यावर आहे म्हणाले. देवी त्वं प्रतिगृह्यतामूर्वस्वादेवताभ्यो नमः. हरिद्रादि कुंकुमादि सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कान्तिदायकं वस्त्रालङ्करणार्थाय देवी त्वं प्रतिगृह्य श्रीराधश्रियाञ्जलियाय श्रीमयोजनयोदादिश्रेयसानामृतत्वायन्दोन्ति सत्यासमितानि तद्रौश्रिय एवेनन्तश्रीमाद्दा सन्तत्प्रजाभूषणकृत्यं सन्तते सन्दीयते प्रतन्त्रोपगणं सरासां तामृतिं दत्तबोधभूतैतां स्वात्मारामभिष्मतृष्णाभ्रमेः द्रवङ्गश्चेतरमं सकलं परस्वद्रविदं परो द्रव्याद्रव्ये जगतिगतिव्यसविषये समस्ते पेता कमलसस शिरः पद्मश्रेणी रचिजनान् गुरुवरे. तर आज माझी बहीण, जीजू, बहिणीचे सासरे यांचं हे स्वप्न पूर्ण होत आहे. आणि हे पाहून खरंच खूप आनंद होतोय. अगदी लोएस्ट फेजसुद्धा तिच्या आयुष्यातली मी पाहिले. आणि आत्ताचं सुद्धा हे जे काही सुख मिळतं तेही. आणि हे सुख असंच नाही भेटलेलं. जे काही कष्ट तिने आजपर्यंत केले ते सगळं आम्ही पाहिलंय. तिच्या या जर्नीमध्ये बऱ्याचशा लोकांनी तिला मागे ओढण्याचा प्रयत्न केला, पण तिने कशालाही न जुमानता पुढे जात राहिली, कष्ट करत राहिली. आणि म्हणून फायनली तिला हे सक्सेस मिळतंय. आता राजनंदिनीला घेऊन इथे उभी होते, कारण का आता आंबेलची कळशी जी असते ती कुमारिकेने घ्यायची असते. आणि आता एकमेव मुलगी म्हणजे राजनंदिनी होते आणि तिला तर घेता येणार नाही ती, म्हणून मग तिच्यासोबत मी ती कळशी घेत होते. समोर बघा इकडं.
स्वतः स्वतः शूट जय देव जय मंगलमूर्ते दर्शन मात्रे मन कामना पूर्ते जय देव जय आत्या आत्या आता येते काय अखंड सौभाग्य संतती संपत्ती उत्तम आरोग्य प्राप्त्यर्थम ज्ञान वैराग्य दीक्षा प्राप्त्यर्थम अन्नपूर्णा कर्म करिष्ये अन्नपूर्णा देवताभ्यो नमः नमस्कारान् ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम ओम पोष्णेन नमः स्वाहा ओम पोष्णेन नमः स्वाहा ओम वितथाय नमः स्वाहा ओम वितथाय नमः स्वाहा तिच्या डोक्यावर पहिल्यांदा अक्षता करा म्हणायचं दोघांनी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती शाकंभरी देवताभ्यो नमो नमः. ती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती म्हणजे शाकंभरी कशी कुमारी काय कुमारीचं स्वरूप आहे. आता तिचे पाय धुवून घ्या पायावर पाणी घाला ती तू काही काय खंडात ठेवली जवळ कर ग पाय दोघांनी महालक्ष्मीचं स्मरण करायचं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पायावरती आता ओल्या कुंकवानं स्वस्तिक काढा. त्या तांबणात जरा पाणी घाला. ते मगाशी कालवलेलं हे झालं काय इकडे इकडे हे तांबणा ते तामणात आहे बघ. या तांबणात ओलं केलं फक्त जरा पाणी घाला म्हणजे ओलं. लक्ष्मी शांत हा सोलय ते एवढं होते पूजन मग नैवेद्य बाहेरच्यातलं बी काय थोडं सांजा पाहिजे काय कपाळाला हळदी कुंकू लावायचं. होय आहेत की पोळे तिला आता गजरा द्या. राहू दे की बस आता ओटी भरा त्याची. पारविडा आणि फळ ठेवले बघा सामना आणि पैसे ठेवा त्याच्यात. दक्षिणा आईला का काढून कुणी घेतात ते तरी नव्हे लक्ष्मी शांत आहे तरी शांत हा, द्या. ओट्यात द्या ओट्यात. हा, तसं. हा. ते फळ खा मला बा. खायला मिळालं. डोकं टिकून पाया पडा दोघं बी अगं बाई आता आरती ओळा तुम्ही. धनु उद्या आरती चालू करते. कुठल्या धनु नंतर पहिला काम नाही त्या भाऊ तू माझ्या पाया पडली. बस झाले. आता पूजन संपन्न झालं. आता नैवेद्य द्या. शांत ही बसली मेन म्हणजे तेच म्हटलोय. असं करी ती झालंच बघ. चला उठा. अजून काय केलं आता नैवेद्य पॅक करून द्या.
अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकवाच्या राशी आणि बबन बोलक्यांचं नाव घेते धनश्रीच्या वास्तू दिवशी. धनश्री आणि सचिन म्हणा की हो. धनश्री आणि सचिन पण म्हणा हा, की. चालेल. धनश्री आणि सचिनच्या घराच्या वास्तू दिवशी. हा चालेल. लड्डू मी तर नाव घे आणि लगेच बोली बारीक वाटते संध्याकाळी. संध्याकाळी घेतलं हो. नाव घ्यायचं अजून त्या दोन कोणाचे साक्षीचे काय हे काय तर वेगळं आहे, नवीन नवीन आहे. हे नाव दोन नव्हे पाच. जेवढ्यात काय आणलंय तेवढे नाव घ्यायचं. पाच पाच नाव. दारात होती तुळस तिला घालते मी रोज पाणी. आधी होते आई बाबांची तानी, आता झाली रवींची राणी. ओके, तर किती वाजले का आता? 7. पावणे 7 वाजले. आता मी आत्याच्या घरी आलोय. चिल्ली पिल्लांना मस्त आमच्या साक्षी माईनं खाऊ करून दिलंय. चिल्ला पिल्ला जायच की मगाशी त्या गाडीवर खेळत होतास. तर तिने छान छान सगळ्यांसाठी हे छोट्या छोट्या पिल्लूंसाठी आमच्या घावण काढून दिले. तर आता राशदिनीला वगैरे खायला घालतोय आणि सगळं पूजा वगैरे आटपून आलो इथे. आता थोड्या वेळानं पुन्हा तिकडे जाणार आहोत. जीजू नरेंद्र तिकडेच थांबले कारण घर म्हणजे दार वगैरे बंद करायचं नसतं ना पूजा झाल्यावरती. मग आता आम्ही आवरून सगळे जेवायला तिकडे पुन्हा जाणार आहे. झोपायला इकडेच येऊ. मला असं वाटतं की मी तिकडेच थांबावं कारण जीजू आणि नरेंद्र तिथेच थांबणार आहेत आणि सकाळी आम्ही 6 वाजता निघणार आहे कारण उद्या राजनंदिनीचं स्कूल आणि नरेंद्रांचं ऑफिस दोन्हीसुद्धा आहे. तर बघू इथे येईन किंवा तिथे थांबेन काय अजून माहीत नाही. प्लॅन तरी असा चालला आहे. मग ते माझं असं मन आहे की तिथेच थांबावं म्हणजे तिकडचं तिकडे निघून जाऊ. नाही तर नरेंद्र इथं येऊन हो आम्ही 6 वाजता जाणार आहे. जेजू आले 6 वाजता तर ठीक, नाही तर मग बघा आम्हाला नरेंद्रांचं ऑफिस आहे 8 वाजता. चालतंय मग तसं पाठवा कारण 8 वाजता ऑफिस आहे का नरेंद्रचं, तेवढ्यात पोहोचायला पाहिजे आम्हाला. ठीक आहे चालतंय. मग आम्ही निघू लवकर 6 वाजता उद्या. परत राजनंदिनीचं स्कूल आहे ते सगळं आहेच. सो बघू आता काय काय. हो आज सुट्टी होती राजनंदिनीला. तिचे आता ते होमवर्क पण चालू झालं आहे. त्यांना ते लाईन्स वगैरे मारायला वगैरे असं होमवर्क देतात. त्यामुळे तो पण पेंडिंग आहे आता जाऊन करायचा. तर चलो आता जरासं कंटाळा आला. 5-10 मिनटं निवांत बसणार आणि मग पुढच्या गोष्टी काय आलं. तर आता वाजलेत रात्रीचे 9 आणि आम्ही जेवायला आणि म्हणलं आता घरी इकडे आलो आहे. जेवण वगैरे करून हे सगळे जातील. बघू आमचं काय काय. नरेंद्र थांबू का इथंच? सकाळी इथूनच जाऊयात ना कुठं तिकडं आणि त्यांना पण त्रास झोप मोठ्या लोकांची. मी आधी काय तिथंच बेडरूम मध्ये आलो काढून करून नाही खालच्या साईडला आहे. तुमची वाईफ उद्या याला लागायला पाहिजे. हे गावाचं नाही, माझी वाईफ रात्री जेवण आवरलं आणि सर्वांना आत्याच्या घरी सोडून आलो आणि जाताना माझी बहीण पण सोबत आली होती आणि जेजूंना असं वाटलं की ती तिकडे थांबणार आहे. भटजींनी सांगितलं की तुमच्यापैकी एकाने जरी थांबलं तरी चालतं इथे घरी. आणि ॲक्च्युली इथे फॅन किंवा अंथरुण्याची काहीच सोय नव्हती त्यामुळे सगळेच तिकडे गेले होते. पण येताना बहीण पण आमच्यासोबत आली. मग मीच तिला म्हणलं की जरा लपून बस, त्यांची मजा करूयात आपण. लागेल बघा मागं घ्यायला. तर जा जा जाकी 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 खोया जाकी. तर असा काहीसा हा मस्त दिवस गेला सगळ्यांसोबत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. हाईपचा ऑप्शन दिसेल तर हाईपसुद्धा नक्की करा. चलो बाय.